कुठलीही फी नाहीये मागुरू, ऐका एक मिनिट, कुठलीही फी नाहीये, विना शुल्क फी दिली जाते आणि तिथे जेवढे कामगार आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं पगार दिला जातं, रोजी रोटी त्या ठिकाणी केली जाते। आणि त्याच्यानंतर आपण विचार केलात ना की कोविड काळामध्ये 65,000 कुटुंबांना खऱ्या अर्थानं आपल्या स्वखर्चातून त्यांनी योगदान दिलं। असे तुम्हा सर्वांचे लाडके रायगडचे भाग्य विधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र प्रशांतदा ठाकूर साहेबांना आपण पाहताय, असा दानशूर कोणी होणे नाहीये। तरी ते सन्मानी अनिकेत मात्रे कुटारी यांचं आगमन झालेलं आहे। यावर आपण व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं। लॉन्ग ऑफ का क्षेत्र चुना, वन बाउंस फिर से एक बार जाती हुई, पहले लॉन्ग ऑन की तरफ, इस बार लॉन्ग ऑफ की तरफ 4 रन। आपलं सरचे स्वागत आहे। विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये 4 वेळा निवडून आलेले आमदार प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन आपला इथे सत्कार केला जातो। पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आमदार प्रशांतदांचा यथोचित इथे गौरव केला जात आहे। हे की नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप लावू जगी। Happy birthday, happy birthday, happy birthday to you, happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. संतोष पाटील यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे संपन्न होणारा हा संपूर्ण सोहळा हा आम्हा सर्वांच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचा असा सोहळा आहे। या आमदार चषक स्पर्धेच्या निमित्तानं मी संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांचा वाढदिवस हा आपल्याला लक्षात येईल की उद्या 11 जानेवारीला गेल्या वर्षी राम मंदिराची प्रतिष्ठापना झाली होती, तर त्याच्यामध्ये त्याची तिथीनुसार उद्याच्या दिवशी द्वादशीच्या दिवशी उद्या त्याचं एक वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या वर्धापन दिन सोहळा हा संपूर्ण देशभरामध्ये साजरा होत आहे। त्याच्या पार्श्वभूमीवरती संतोष पाटील यांचा वाढदिवस आलेला आहे। मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं
एक मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते. याबद्दल मी संतोष पाटील, दीपक पाटील आणि आयोजन करणाऱ्या त्यांच्या सगळ्या श्रीकृष्णाच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि संतोष पाटील यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य आरोग्य द्यावं. रामदास महाराजांचा वारसा त्यांना लाभलेला आहे. हा आध्यात्मिकतेचा वारसा आणि त्याचबरोबर समाजसेवेचा वारसा हा सातत्यानं त्यांच्याकडून सामाजिक कार्य करण्याच्यासाठी त्यांना प्रेरित करत राहो या शुभेच्छा. धन्यवाद. सामन्यांसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. या आमदार चषकाला शुभेच्छा देत असताना इथल्या क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांना काहीतरी प्रोत्साहन देत असताना दोन शब्दात धावला. प्रथम मी संतोष भाऊंना वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देईल आणि जो निलेश भाऊ संतोष भाऊनी जो इथे आमदार चषक जो ठेवलेला आहे आणि याचं म्हणजे दरवेळेस आमदार साहेब मोठा मोठा यावेळेस मी म्हणजे ते सांगायचे मला म्हणजे असं की म्हणजे खूपच असं वेगळं काहीतरी आयोजन असतो आणि खरंच मी आज ते आयोजन बघितलं आणि खूप कौतुकास्पद आहे यांचं आयोजन आणि जे खेळाडू खेळतात त्यांना मी शुभेच्छा देईन की त्याने असेच खेळत राहून पुढच्या वाटचालीशी त्यांना शुभेच्छा.